वीर घातीनी शक्ती. इंद्रजित बोले उडाओ उसको. उचलण्याचा प्रयत्न करता उचलला जात नाही. इकडे सूर्य मावळला. सर्व योद्धे आले. रामचंद्र आज चिंतेत आहे, कारण लक्ष्मण इंद्रजितासोबत युद्ध करायला गेला. काही कमी जास्त तर झालं नसेल म्हणून चिंतातूर आहे. येणाऱ्या प्रत्येक योद्ध्यांना विचारतात, अरे नल नील जामवंत जी, लखन के बारे में कोई संदेशा? अभी अभी युद्ध विराम हुआ, सब सैनिक आते तो लखन भैया भी आते हो? नहीं, इंद्रजित के साथ युद्ध करने गया है, कुछ कम ज़्यादा तो नहीं हुआ, जाओ. हनुमानजी सह सगळे येतात. हनुमानजीला बघितलं, इंद्रजित निघून जातो आणि अलगद उचललं हनुमानजींनी लक्ष्मणजीला. रामचंद्राच्या मांडीवर आणून झोपवलं. इथून दिसेल तुम्हाला सूर्य मावळलेला आहे. भोवताल सगळी प्रमुख वानरं बसली. नळ नीळ जामवंत सुग्रीव अंगद हनुमंत दधीची ऋषमुख केशरी गवाक्ष बिभीषण सगळे चिंतातूर आहे. कोणी कोणाशी बोलत नाही. लक्ष्मणाचं डोकं मांडीवर आहे. पाय अस्तव्यस्त. छातीत मोठी जखम झाली. रक्त वाहत होतं. खाली रक्त उतरलं. प्रभूची मांडी रक्तानं भिजली. काळ्या कुरळ्या जटा विखुरलेल्या. गोरा पान लक्ष्मण, डोळे मिटलेले. जगाचे अश्रू पुसणारा श्रीराम आहे, पण आज नापास आहे. मांडीवर डोकं लक्ष्मणाचं. त्याच्या तोंडावून जेव्हा प्रभूनं हात फिरवला, ढसा ढसा जगाचा बाप रडू लागला. का? तोंडावून हात फिरवताना मागचा सगळा इतिहास आठवला. अगाध बंधुपणाची सीमा तुवा दाविली सख्या उत्तमा. माझा निवविला अंतरात्मा एवढा प्रेमा वाढवला. लक्ष्मणा 14 वर्षात अरे आईची आठवण केली नाही, बापाची आठवण केली नाही, धर्मपत्नीची आठवण केली नाही. नाही आठविली माता पिता सुतदारा. वैभव विषया लागो दिला नाही थारा. इंद्रिय जित धैर्य पुरा ऐसा बंधू दुर्लभ. सगळी वानर रडू लागली. तुआ गेलिया माते अयोध्या कारणे. मुखदाविता लाजिरवाणे. सन्मुख जाणे कौसल्येच्या. लक्ष्मणा, मी माझ्या सामर्थ्यानं रावणाला मारील, सीतेला सोडवेल आणि सीतेला घेऊन अयोध्येत जाईल. गेल्या गेल्या माझी माय कौसल्या पळत येईल रे. माझ्या गळ्याला बिलगून रडल न रडू रडू पहिला प्रश्न विचारल, रामा काय माते? 14 वर्षापूर्वी वनवासात गेला तर 3 जण गेलता बाबा रे. हो, आता 2च नवरा बायको वापस आला रे. माझा लाडका लेक लक्ष्मण कुठं आहे? माता पुसतील रघुनायका. कोठे रे पुत्र लक्ष्मण लाडका. तवर हृदय बसेल धडका. मग तेथे काय वदो. आईसाठी तरी उठ. माझा राज्याभिषेक होईल. माझ्या शेजारी सिंहासनावर सीता बसल. राजा राणीच्या स्वरूपात आम्ही बसल्यावर भरताची बायको मांडवी येईल. ती वाकून नमस्कार करल. तिला मी उजवा हात वर करून आशीर्वाद देईल. मांडवी सौभाग्यवती भव. ती गेल्यावर शत्रुघ्नाची बायको श्रुतकीर्ती ती सिंहासनापुढे वाकून नमस्कार करल. तिला मी उजवा हात वर करून म्हणेल, श्रुतकीर्ती सौभाग्यवती भव. पण लक्ष्मणा, बिना कुंकवाची भर तारुण्यात विधवा झालेली तुझी उर्मिला माझ्या सिंहासनापुढे येऊन नमस्कार करल. तिला काय आशीर्वाद देऊ? उर्मिले, माझी बायको सोडवायसाठी कुंकू पुसावं लागलं तुला. अरे फक्त तिच्यासाठी उठ. प्रभू रडतात तेव्हा सगळी वानर रडतात. सुग्रीवजी म्हणाले, प्रभू लंकेत सुषेण नावाचा वैद्य आहे.
आणलं तर होईल फायदा. कौन जायगा. हनुमानजी गेले, वैद्य झोपलेला होता. हनुमानजीने विचार केला, याला जागं केलं तर हे कायद्यावर बोट ठेवल. ते म्हणाल पलीकडच्या पार्टीचं कोणी मेलं तरी आम्हाला औषधोपचार करायला येत नाही, आमच्या सरकारचा कायदा आहे. असा हा डॉक्टर कायदा सांगाल, डॉक्टरला जागा करायचाच नाही, बिछाण्यासहितच उचलायचा. बघू तिथं गेल्यावर काय बोलते. हनुमानजी वाकले. बिछाणासह डॉक्टर उचलणार, पण डोक्यात आलं नाही घोटाळा होईल ना. तिथं गेल्यावर हा डॉक्टर म्हणणार आहे, बहुत जल्दबाजी की हनुमानजी, पुरी दवाई घर में रह गई. त्या कपाटात राहिलं इंजेक्शन, तिथं राहिलं गोळ्याचं पॉकेट, तिथं औषधाची बाटली, हेलपाट्यात जाईल रात्र. मग काय करावं. दवाखान्यासह डॉक्टर उचलावा. बघू तिथं गेल्यावर काय राहिलं म्हणाल ना नामदेव राय. मग ग्रह समेत लायव तुरंता. ग्रह समेत. काही माणसं म्हणतात घरासह उचलला वैद्य तर चिकटून होती घराला घरं, बाकीच्यांच्या भिंती नसन ढासळल्या. एवढं संकुचित डोकं नका चालू रे भाऊ. घरासह शब्दाचा अर्थ केवळ भिंती घ्यायच्या नसतात, घरातली माणसं, त्याला म्हणतात घरासह. तुमचे शब्दप्रयोग आहे. पंढरपूरला गेला की तुमचा मित्र भेटो, जय हरी जय हरी. एकटा झाला का? नाही. गावचं कोणी आलं? नाही. अरे एकटा आला नाही, गावचं कोणी आलं नाही. म्हणले यंदा घरचं घर घेऊन आलो. मग काय इटोली येऊन का बिल्डिंग दिली का? घरचं घर आणलं म्हणजे नातवंड सुना. नमस्कार. बरं आहे का? कोरोनातून पुनर्जन्म झालेले बरे झाले बाबा, तर वापस आले आमचे. खूप सहयोग परमार्थामध्ये आहे. वारकऱ्याचीच प्रार्थना होती, वापस येऊ द्या. मोठे मोठे गेले हो तिथं. राजीव सातव, सांगा काय कमी होतं? काय कमी होतं? राहुल गांधी अंतयात्रेला आले. राहुल गांधी एवढं वजन दिल्लीला होतं, पैशाला काही कमी नाही, नाही संपलं. हां, पण ते आले, पहिलं माझं कीर्तन ठेवलं. अपेक्षा होती आज भेट होईल आपली. हां, बरोबर आहे. घरासह मी सांगत होतो, नातवंड सुना बायको पोरं सगळे आलो, याला म्हणतात घरासह. तसं सुशन वैद्याच्या बायको पोराला माहिती होतं हा संत आहे, याच्यासोबत गेलं तर देवाचं दर्शन आहे. हम आ सकते क्या जी आपके साथ? बोले चलो. म्हणून याला म्हणतात ग्रह समेत. हां, संकोचित लावू नका, ते भिंती नका घेऊ. ग्रह समेत, घरातल्या सदस्यासह. लाईव तुरंता तपासलं. प्रभूजी तुमच्या बंधूला काय झालं हे कळतं मला, पण अडचणी एक आहे, सांगा ना. औषध माझ्याकडे नाही, मी लिहून देतो, तुम्ही घेऊन या. तेव्हापासूनची पद्धत आहे हे. डॉक्टर साहेबांनी लिहून देणे आणि रोग्याच्या बापानं घेऊन येणे. अरे पण मिळेल कुठं? येलदरी जवळ आहे आम्हाला. नाही, तिथं नाही मिळणार. मग येलदरी नाही, द्रोणागिरी. पण एक अडचण आहे. काय राहिला आता? औषध सूर्योदयाच्या आत पाहिजे, कारण त्या वनस्पतीवर सूर्याचं किरण पडलं की ती मृत होते. दिवसभर सूर्य आहे तोपर्यंत वनस्पती मृत अवस्थेत राहते, आणि सूर्य मावळला मग पुन्हा सजीव होते. म्हणून तिचा फायदा फक्त सूर्यास्त झाल्यावर सूर्योदय व्हायच्या आतपर्यंत. म्हणून अडचण ती आहे, सूर्याचं पहिलं किरण पडायच्या आत. आता हनुमान जी खड़े हो गए. मैं जाता हूं प्रभु, चिंता मत करो, जय श्री राम. आणि उड्डाण केलंय प्रभु. अरे 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 हनुमान सुन लो, सूरज निकलने के पहले आना, सूरज निकलने के पहले नहीं आया तो जिंदा नहीं मिलेगा, लखन की जान खतरे में है. हनुमान सूरज निकलने के पहले आना. हनुमान जी बोले चिंता मत करो, मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा. सांगा हे बरोबर आहे का? मी जिंतूरच्या स्टँडवर गेल्याशिवाय एस टी हालणार नाही. बंदच आहे म्हणा, पण एक सांगतो, अरे एस टी हालायच्या आधी स्टँडवर जाईल म्हणा. तसं हनुमानजी मैं सूरज निकलने के पहले आऊंगा नाही म्हणत, मैं आने के पहले
सूरज नहीं निकलेगा। कैसी बातें करते हनुमान, सोच समझ के बोलता हूँ भगवान। जब मेरा जन्म हुआ मुझे भूख लगी थी, माँ अंजना को कहा था माँ मुझे भूक लगी, तो माँ अंजना ने कहा जाओ बेटा पका हुआ फल खाओ। तेव्हा पूर्व दिशेला सूर्याचा उदय झालता, मला वाटलं पिकलं सफरचंदच आहे, तेव्हा खायला गेलो होतो, तेव्हा हादरतंय ते मला। तिकडे 6 महिने लागू द्या, तो माझ्या नादी लागणार नाही, मैं आने के पहिले सूरज नाही निकलेगा, जाओ बाबा। इकडे रावणानं कळलं गुप्त हेरा करवी, म्हणून रावणानं कालनेमी नावाचा राक्षस साधूच्या वेशात रस्त्यात बसवला आणि त्या कालनेमीचं भजन चालू होतं। तिथून हनुमानजी चालले होते भजन कालनेमी। राम जय जय राम श्री राम जय जय राम, राम जय जय राम श्री राम जय जय राम, राम जय जय राम श्री राम राम राम, राम जय जय राम श्री राम जय जय राम, राम जय जय राम जय जय राम जय जय राम, राम जय जय राम जय जय राम जय जय राम, राम जय जय राम जय जय राम जय जय राम, राम जय जय राम